न्यूज महाराष्ट्र K9 आवाज जनतेचा। शिवसेना पक्ष प्रकरणाशी संबंधित याचिकांवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयासमोर आपली बाजू मांडताना सुनावणी दरम्यान उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेच्या वकिलांनी प्रकरण लवकरात लवकर ऐकण्याची विनंती केली। ही विनंती ऐकल्यानंतर सरन्यायाधीश सूर्यकांत शर्मा यांनी संताप व्यक्त केला। सर्वप्रथम तुम्ही तुमच्या लोकांना माध्यमांमध्ये जाऊन सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही असं बेजबाबदार विधान करण्यापासून थांबवा असा सल्ला सरन्यायाधीशांनी दिला आहे। असे वर्तन आम्ही स्वीकारणार नाही। न्यायालयाची तंबी। शिवसेना पक्ष आणि चिन्ह प्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात जोरदार सुनावणी झाली। सर्वोच्च न्यायालयामधील सुनावणीत सरन्यायाधीशांनी दोन्ही बाजूंनी स्पष्ट शब्दात तंबी दिली। सरन्यायाधीशांनी पुढे असंही म्हणाले की इथं याचना करायची आणि मग बाहेर जाऊन सांगायचं की सर्वोच्च न्यायालय निर्णय घेत नाही असं वर्तन आम्ही स्वीकारणार नाही। आम्ही याबाबत इशारा देत आहोत। शब्द वापरताना काळजी घ्या। ठाकरेंची शिवसेना म्हणाली मागील 3 वर्षापासून। वरिष्ठ वकील देवदत्त कामत यांनी युक्तिवाद करताना हे प्रकरण आज केवळ दिशानिर्देशांसाठी यादीत ठेवण्यात आले होते आणि आम्ही लवकर सुनावणीची अपेक्षा करत आहोत असं न्यायालयाला सांगितले। त्यावर सरन्यायाधीशांनी आपली भूमिका स्पष्ट करताना आम्ही दोन्ही बाजूंनी सहकार्य अपेक्षित करतो। आम्ही तारखाही निश्चित करू, मात्र कोणत्याही टप्प्यावर झालेल्या विलंबाबाबत अशा प्रकारची बेजबाबदार विधानं होणं योग्य नाही असं सांगितले। कामत यांनी पुढे सांगितले की आम्ही गेल्या 3 वर्षापासून या निर्णयाची प्रतीक्षा करत आहोत। आम्हाला फक्त योग्य वेळ मिळावा अशी अपेक्षा व्यक्त केली आहे। शिंदेंच्या शिवसेनेनं काय म्हटलं? दरम्यान ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांनी न्यायालयावर किती दबाव आहे हे आम्हाला माहीत आहे। आमच्या बाजूने अशा प्रकारची कोणतीही वक्तव्य करण्यात आलेली नाही। कोणत्याही बाजूने असं विधान होऊ नये। न्यायालयानं सर्व पक्षांबाबत संयम दाखवलाय आणि कोणत्याही पक्षाला न्यायालयावर असा आरोप करण्याचा अधिकार नाही या विधानावर आपलं मत मांडताना म्हटलंय। महाराष्ट्रातील महत्त्वाच्या आणि ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या न्यूज महाराष्ट्र K9 चॅनलला YouTube वर सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा।